SP कराड, त्याचबरोबर प्रशांत भटकर सर, CO म्युनिसिपल कॉर्पोरेशन कराड, त्याच पद्धतीनं शीतल पाटील मॅडम पोलीस निरीक्षक, त्याच पद्धतीनं आपल्या स्कूलचे डायरेक्टर डॉक्टर प्रोफेसर नीला जोगी मॅम, त्याच पद्धतीनं पालक प्रतिनिधी गौरी माने मॅडम, त्याच्यानंतर आपले फिरोज कांबळे सर, त्याच पद्धतीनं आयकॅट आणि इन्स्टिट्यूटचे संस्थापक सुयोग शिंदे सर, त्याच पद्धतीनं आपल्या स्कूलचे डायरेक्टर अविनाश माने सर, या सर्वांचं स्वागत आणि थँक्यू सर्वांना. कार्यक्रम अजून खूप बाकी आहे आपला. ॲज अ डिरेक्टर मी जास्त माझं भाषण सांगणार नाही आहे, कारण की आपल्यासमोर मुलांचं भविष्य हेच टार्गेट आहे. स्कूलबद्दल एका पॉडकास्ट इंटरव्ह्यूमध्ये मला एक प्रश्न विचारला की वंडरकिड्स काय आहे, आणि मी ते पॉडकास्ट आपल्या बऱ्याच लोकांनी बघितलं असेल, पण तेच एकदा मी परत एकदा इथे देऊ इच्छित आहे की वंडरकिड्स स्कूल काय आहे. ज्यावेळेला म्हणजे आपण लहानाचे मोठे होतो, तर लहानाचं मोठं होतं आपण आजूबाजूचा समाज पण बघत असतो. तर वंडरकिड्स सुरू करायच्या आधी मी हे बघितलेलं की थोडासा एक प्रश्न पडायचा. तर तो काय प्रश्न होता की आपण बघतो की प्रत्येक धर्माचं मंदिर आहे, जसं की हिंदूंचं मंदिर आहे, मुस्लिमांचं मस्जिद आहे, ख्रिश्चन लोकांचं चर्च आहे, सिख लोकांचं गुरुद्वारा असतं. तर सर्व धर्मांचं मंदिर आहे, पण मानवतेचं मंदिर कुठे आहे? तर संपूर्ण जगाला मानवतेचं मंदिर गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण की बाळ जन्माला येताना माणूस म्हणून जन्माला येतो आणि नंतर त्याला आपण वेगवेगळे धर्म शिकवतो. धर्म तर शिकवला पाहिजे, संस्कृतीसाठी, आचरणासाठी धर्म गरजेचंच आहे. पण आज तुम्ही बघताय जे पण देश जगामध्ये सुपर पॉवर कंट्री झालेले आहेत, ते लोक तिसऱ्या महायुद्धात झालं तर बघा काय विचारलं, म्हणजे असा प्रश्न पडतो की मानवता शिकवणं खरंच गरजेचं आहे. म्हणून मानवतेचं मंदिर म्हणून मी वंडरकिड्सकडे पहिल्यांदा बघितलं की मानवतेचं मंदिर एक शाळा असू शकते, आणि या मानवतेच्या मंदिरामधले जे देव आहेत ते कोण आहेत? तर ते देव आपले जे समाज परिवर्तन ज्यांनी केलं, असे आपले सर्व क्रांतिकारकांच्या पासून समाज सुधारक आहेत ते सर्व देव आहेत. मग डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे सर्व ज्यांनी संस्कारांची बीजे पेरली या मातीमध्ये, हे सर्व हे देव आहेत. आणि यांना आपण पारदर्शकपणे मुलांच्यापर्यंत पोहोचवायचं हे टार्गेट आहे या वर्षीचे. आणि हेच टार्गेट ठेवून वंडरकिडची स्थापना केली. आणि मला सांगायला अभिमान होतो की आपलं कराडमधलं असं स्कूल आहे की या स्कूलमध्ये सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्माचं जे सेलिब्रेशन असतं ते आम्ही अतिशय टॉप लेवलचं करतो. अगदी आमच्या स्कूलमध्ये ख्रिश्चन मुलगा एकही नाही, पण आम्ही ख्रिश्चन जो जीसस क्राइस्टचा मेसेज आहे की प्रेम देणं हा जो मेसेज आहे, तो मागच्या वर्षी आम्ही क्रिसमस डेला छोटे छोटे गिफ्ट्स पॅक करून आम्ही आपल्या मुलांच्या सगळे गोरगरीब मुलांना तर खाऊ वाटला, त्याच पद्धतीने छोटे छोटे गिफ्ट्स वाटले. अशा पद्धतीचे खूप सारे कार्यक्रम आपल्या स्कूलमध्ये आपण करतोय. एवढंच सांगेन की एक पालकांना भविष्यामध्ये एक आदर्श म्हणून काय असायला पाहिजे. जर आपलं बाळ जर छोटंसं रोपटं असेल तर ते छोटंसं रोपटं ज्या जमिनीमध्ये ज्या मातीमध्ये त्याची मुळं होतं, ती माती म्हणजे संस्कार आहे. आणि आपले जे सर्व पालक आहेत ते आकाशासारखे असायला पाहिजे की ते छोटंसं रोपटं त्या आकाशाकडं प्रेरणेने वरती वाढत वाढत जाईल. त्यामुळे आपण शिक्षक असेल, पालक असेल, हे या मुलांच्यासाठी प्रेरणास्थान असले पाहिजे असं ध्येय ठेवून आपण वंडरकिड्समध्ये अशा भरपूर सारे कार्यक्रम राबवलेले आहेत. शाळेला असं म्हणतात स्कूल इज बिल्डिंग विथ 4 वॉल्स बट फ्युचर इन साईड असं मला वाटतं. म्हणून मी नेहमी म्हणतो इफ यू गिव्ह मी 4 years टू टीच चाइल्ड and seeds to sow, whatever I have sown, it can never be uprooted. म्हणजे जर 4 वर्षाच्या एखाद्या छोट्याशा बाळाला जर आपण शिक्षण दिलं आणि त्या 4 वर्षामध्ये छोट्या बाळाला जे पण शिकू किंवा 4 वर्षामध्ये आपल्याला जर छोट्याशा बिया दिल्या तर 4 वर्षामध्ये जे आपण पेरू ते आयुष्यभर कधीही उपटून टाकता येणार नाही. त्यामुळे हे जे वय आहे मुलांचं 2 ते 6 हे जे वय आहे ते संस्कारांचं वय आहे. आणि या संस्काराच्या वयामध्ये मुलांचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही विकास झाला पाहिजे. या दृष्टीने शाळेची सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्या शाळेमध्ये राबवल्या जातात. आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले जे प्रशांत भटकर सर आहेत त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या शाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी सरांना रिक्वेस्ट करतो की तुम्हीही 2 शब्द बोला आणि आपला पुढचा कार्यक्रम कंटिन्यू होऊ दे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने वंडरकिड्स आज
बाबा जाधव साहेब असतील यांनी संपूर्ण देशभर काय जगभर आपली ख्याती मिळवलेली आहे. अशा या कराडच्या मातीमध्ये मला असं वाटतं क्रांती आहे. आणि ही क्रांती जर कराडच्या मातीमध्ये असेल तर आपल्या या चिमुकले हे जे उद्याच्या भारताचं भविष्य आहे त्यांना घडवण्याची एक मोलाची जबाबदारी आपल्या अंगावर आहे. मला असं वाटतं की जगामध्ये सगळे देश सुपर पॉवर कंट्रीज व्हायला लागलेले आहेत, पण ज्या दिवशी भारत देश सुपर पॉवर कंट्री बनेल पण त्याला असं म्हणता येईल की सुपर पॉवर कंट्री विथ स्पिरिच्युअलिटी, कारण की विज्ञानाला अध्यात्माची जोड असल्याशिवाय भारत विश्वगुरू बनणार नाही. आणि मला असं वाटतं की विज्ञानाला अध्यात्माची जोड जर अख्ख्या कराडमध्ये जर कुठे दिली जाते तर वंडर किड्समध्ये. मला अभिमानाने सांगायला आवडतं. तर मी प्रशांत भटकर सर यांना विनंती करतो की तुम्ही 2 शब्द मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आज वंडर किड्स प्री स्कूल आणि केअर सेंटर कराड यांच्या ॲन्युअल गॅदरिंग 2025-26 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला इथे उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल या शाळेचे डायरेक्टर जिल्हे सर, माने सर व इतर सर्व मॅनेजमेंट यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. ॲन्युअल गॅदरिंग हे शालेय जीवनातलं सगळ्यात आनंददायी किंवा आनंद देणारा टाईम असतो, वेळ असतो. त्यामुळं ज्यावेळी मला इथं इन्व्हाइट केलं मधल्या काळामध्ये कराड नगरपालिकेचे इलेक्शन सुरू होते, त्यामुळं नेमकं या कार्यक्रमाला येता येईल की नाही थोडी शंका वाटत होती. परंतु इलेक्शन संपले आणि आज या नाताळच्या दिवशी हा कार्यक्रम असल्यामुळे इथं येणं शक्य झालं. इथं आल्यावरती काय बोलावं हा एक प्रश्न होता, कारण शाळा इतक्या छान पद्धतीने यांनी डेव्हलप केलेली आहे. तर थोडी माहिती घेतली असता थोडं कळालं मला की जिंगरे सर आणि माने सर हे जीवष्ट कंटस्थ मित्र यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि या 2 तरुणांनी एक स्वप्न बघितलं की आपल्या कराडामध्ये जसं आता त्यांनी सांगितलं की क्रांतीची बीजं रोवली गेलेली आहे, तर अशीच पुन्हा एकदा क्रांती घडवायची असेल तर ती शिक्षणाच्या माध्यमातून घडली जाऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचं एक त्यांनी स्वप्न बघितलं आणि या प्री स्कूलची स्थापना त्यांनी मागच्या 2 वर्षांपूर्वी केली. आता माने सरांसोबत बोलत असताना त्यांनी सांगितलं की सुरुवातीला मागच्या वर्षी 70 विद्यार्थी होते, यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढून 180 विद्यार्थी झालेले आहेत. जवळपास 25 शिक्षक या शाळेमध्ये कामकाज करत आहेत. सर मला इथं आवर्जून सांगायचं वाटतं की या शाळेमध्ये माझी 2 मुलं आहेत. या शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व ॲक्टिव्हिटीज या अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत. विविध स्पर्धा इथं घेतल्या जातात, विविध स्तरांना विद्यार्थ्यांना भेटी घडवल्या जातात. मग ते रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, विमानतळ असेल किंवा जी काही मुलांना बाहेरच्या जगामध्ये जगण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत जसं नॉलेज असणं गरजेचं आहे, अशा प्रत्येक ठिकाणी त्यांना ते एक्सपोजर दिलं जातं. आता सरांनी जिल्हा सरांनी बोलताना सांगितलं की त्यांनी शाळेची स्थापना करताना जो युक्तिवाद ठेवला की याला मानवतेचं मंदिर त्यांना करायचं. मानवतेचं मंदिर म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आपण सर्व धर्म समभाव असेल आणि जसं भारताची ओळख आहे की विविधतेमध्ये एकता, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे की विविध वर्गातील मुलं, विविध स्तरातील मुलं ही एकत्र येऊन विविधतेचं दर्शन घडवतात. तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सरांनी व त्यांच्या टीमने हे जे वंडर किड्स नावाचं रोपटं लावलेलं आहे तर ते अल्पावधीमध्येच मोठे महाकाय वृक्ष होईल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. सरांनी बोलता आणखी गोष्ट सांगितली की या शाळेमध्ये संस्कारांची शिजवणी त्यांना दिली जाते. सर मला पुन्हा एकदा सांगावं वाटतं की संस्कारांची शिजवणी ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण पुढचा सुजाण नागरिक घडण्यासाठी त्यांच्यावरती बालपणी केले जाणारे संस्कार हेच त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना उपयोगी पडणार आहे आणि हेच भारताचे पुढे सुजाण नागरिक बनणार आहे. त्यामुळं आजच्या या ॲन्युअल गॅदरिंग स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त सर्व शिक्षक, त्यांचे पालक, विद्यार्थी या
येणाऱ्या कालावधीमध्ये आपण यापेक्षाही चांगल्या पद्धतीने कामकाज करून या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होईल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आज या ठिकाणी मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व मॅनेजमेंटचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ॲक्च्युली हा जो अवॉर्ड आहे बेस्ट टीचर, हा अवॉर्ड याच्यासाठी दिला जातो स्पेशली की खूप चांगल्या पद्धतीने टीचरचं काम करत असतात. म्हणजे आमचे सर्वच टीचर्स आज वंडरकिड्सचे एवढं जे यश मिळालेलं आहे वंडरकिड्सला, त्याचं रिझन हे आमचे टीचर्स आहेत, आमचा स्टाफ आहे, आमची पूर्ण फॅमिली आहे आणि त्यांच्या कार्याशिवाय इतकं शक्य झालं नसतं. आणि म्हणूनच आम्ही गेल्या वर्षापासून एक युनिक असं दरवर्षी आम्ही बेस्ट टीचर अवॉर्ड असं डिक्लेअर करतो त्यांच्या परफॉर्मन्सनुसार. तर या वर्षीच्या बेस्ट टीचर्स आहेत मिस नीलम पाटील. मी प्रमुख पाहुण्यांना खूप खूप अभिनंदन. गेल्या वर्षापासून या स्कूलमध्ये एक आणखी काम करतात आणि 4 ते 5 लोकांचं काम, त्याची जी जबाबदारी असते 4 ते 5 लोकांच्या कामाची, ती जबाबदारी एकट्या घेतात आणि कधीही काम करताना वेळेकडे बघत नाही. आणि मला असं वाटतं की त्या 100% कॉन्ट्रीब्युशन देतात आपल्या स्कूलसाठी. सगळ्यांच्या लाडक्या आहेत, सगळ्या मुलांच्या ओळखीच्या आहेत, पालकांच्या ओळखीच्या आहेत. बेस्ट स्टाफ म्हणून आपण त्यांचं मॅनेजमेंटकडून सिलेक्शन केलेलं आहे. त्या आहेत आपल्या मुलांनी आहे. तर मुलांनी ॲक्टिंगसाठी मी विनंती करतो की त्यांच्या या कार्याचा गौरव लवकर सर आपण त्यांना ट्रॉफी आणि चेक देऊन त्यांचा खरं तर सर्वच लहान मुलं आपल्यासाठी स्पेशल आहेत, युनिक आहेत आणि तरीसुद्धा एक प्रेरणा म्हणून आपण काही क्रायटेरिया ठेवले होते. त्याच्यामध्ये मुलांची रेग्युलरिटी असेल, प्रेझेंट असेल, त्याच पद्धतीनं एक्झाममधला परफॉर्मन्स असेल, त्याच पद्धतीनं ओव्हरऑल ॲक्टिव्ह असेल मुलांचा, पालकांचा सपोर्ट असेल. ओव्हरऑल या क्रायटेरियावरती आपण इतर पालकांच्यासाठी काही मुलं प्रेरणास्थान असावी या उद्देशाने आपण दरवर्षी, मागच्या वर्षीही आपण बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर असे प्रत्येक वर्गातून दिले होते आणि या वर्षी सुद्धा आपण बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर प्रत्येक क्लासमधून एक विद्यार्थी असं करतोय. ते यासाठी नाही की कुठला मुलगा जास्त चांगला आणि कुठला मुलगा कमी, तर हे यासाठी की एक प्रेरणा असावी आणि ती प्रेरणा बाकीच्या मुलांनी इतर मुलांच्याकडून घ्यावी. मग शाळेमध्ये जो डिसिप्लिन असतो किंवा शाळेचे जे संस्कार असतात, शाळेचे जे नियम असतात, ते जो मुलगा खूप छान पद्धतीनं फॉलो करत असतो या मुलाला आपण तो पुरस्कार देत असतो. तर मी मान्यवरांना विनंती करतो की एक पुरस्कार आपण द्यावा. सिनियर केजी लिली काय वाटतंय? कोणाला मिळाला असेल बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर? काही आवाज येत नाही मला. अनाउन्स करू नाव. बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर सिनियर केजी लिली इज अवनी अपेक्षा पूजा दणे. प्लीज कम ऑन स्टेज. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जातं. हे नाव डिक्लेअर करावं. बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर नर्सरी लिली. मला जरा
ट्रॉफी प्लीज. आणि नेक्स्ट स्टुडंट ऑफ द इयर रोज, नर्सरी रोज बेस्ट स्टुडंट कोण असेल? तुम्हाला काय वाटतंय? आपल्या मुलाचं तरी नाव घ्यायचं आहे. आणि बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर नर्सरी रोज आहे झैना दिलवेज सत्ताम मुल्ला. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे झैना मुल्ला याच्यासाठी. मी मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर नर्सरी रोज. क्या बात है. तर जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर झैना मुल्ला. नेक्स्ट नर्सरी जॅस्मिन. आणि नर्सरी जॅस्मिनचं बेजा अश्विनी सम्राट पाटील. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. श्रीजा अश्विनी सम्राट पाटील हिच्यासाठी बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर नर्सरी जॅस्मिन. बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर नर्सरी जॅस्मिन श्रीजा अश्विनी सम्राट पाटील. कॉंग्रॅच्युलेशन. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. तुम्हाला नेक्स्ट वन श्रीजा. श्रीजा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कॉंग्रॅच्युलेशन श्रीजा. मी सरांनी मॅम एक मिनिट. आणि आपल्या स्कूलबद्दल काय बोलाल? प्रथमतः सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर ही हा सन्मान केला मिळाला या कामिनीचीच नाही तर तिच्या विनंतीच्या मागे उभ्या असणाऱ्या शिक्षक वर्ग, शाळा आणि शाळेच्या संस्काराचा तितकाच मोठा वाटा आहे. खरं तर आपण घरी फक्त अभ्यास कर एवढं सांगू शकतो, पण त्या मुलांना कसं वागायचं, कसं बोलायचं आणि स्वतःला कसं जगायचं हे सर्व काही शिक्षक मनापासून शिकवत असतात. आणि त्यासाठी खरंच त्यांची कृती आहे. या शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव यासारखी बेसिक मूल्ये शाळेत शिकवली जातात. गेली 2 वर्ष मी या शाळेची शोधली गेली आहे. दिवसेंदिवस या शाळेची होणारी प्रगती ही खरंच वाखाणण्याजोगी आहे. शाळेच्या अशाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल शाळेचे प्रमुख पाहुण्यांचे आणि हे जो काही समारंभ आयोजन करणाऱ्या शिक्षक वर्गाचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. आपल्या वंडर किड्स प्री स्कूल कराडने गौरव गाथा हा पुरस्कार यंदाच्या वर्षी प्राप्त केला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे गौरव गाथा या पुरस्कारासाठी. थँक्यू सो मच. आणि यानंतर धन्यवाद. आणि यानंतर नेक्स्ट बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर ज्युनियर केजी रोज. आणि नाव आहे अन्विका नीलम रविकिरण वायदंडे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे अन्विका वायदंडे हिच्यासाठी ज्युनियर केजी रोज. मान्यवरांना विनंती आणि म्युझिक प्लीज. धन्यवाद सर. सगळ्यांचे स्वागत. स्कूल हे चांगलं आहे आणि मुलांवर चांगले संस्कार घडतो. आज खूप आनंद होतो मुलीला पुरस्कार मिळाल्याबद्दल. सर्वांना आभार. थँक्यू. पराठ्याच्या स्वरूपात पण दिला जातात हे खूप म्हणजे खूप चांगलं आहे. मी जिथे कुठे राहते तिथे माझ्या मुलासाठी ते चालू व्हावं अशी अपेक्षा आहे. पण तुम्ही काय सांगाल? बऱ्याच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या या स्कूलच्या माध्यमातून राबवल्या जातात, बरेच उपक्रम केले जातात.
ओके तुम्ही आहात आणि प्ले ग्रुप रूल्स बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर जात आहे वीरा प्रीती विपुल वाडकर यांना जोरदार टाळ्या होऊन जाते वीरा प्रीती विपुल वाडकर बेस्ट स्टुडंट सर्वप्रथम मी अभिनंदन करतो वनडे स्कूलचे की अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. नक्कीच मी असं म्हणेन की पालक म्हणून अतिशय अभिमानाची क्षणी की आपल्या मुलीने बक्षीस ठेवलं त्याबद्दल खूप अभिमान वाटतो. आणि शाळेबद्दल सांगायचं झालं तर धनश्री मॅडम असतील किंवा आरती मॅडम असतील तिचे क्लास टीचर्स त्यामध्ये आपल्याला एक मुलगी सांभाळताना नाकी नऊ येतात आणि त्या ज्या पद्धतीनं मुलींना सांभाळतात किंवा मुलांना सांभाळतात क्लासमध्ये नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. मी मगाशी बोलत होतो की मुले जर स्टेजवरती डान्स करत होती मॅडम समोर डान्स करत होते मॅडमची डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. म्हणजे त्यांनी तिथं तेवढा प्रयत्न करत होते की नक्कीच तो चांगल्या प्रकारे त्या मुलांनी डान्स करावा म्हणून. माझ्या मुलीने डान्स केला नाही ॲक्च्युली तिने कोपऱ्यात चांगला डान्स केला पण स्टेजवरती नाही केला. कारण काय होतं आपण सगळेजण घरामध्ये किंवा बॅकस्टेजला फार कम्फर्टेबल असतो पण स्टेजवरती आल्यानंतर मलाही हात करत होतं. तर हे मलाही मॅनेजमेंट किंवा टीचर्सकडे माझं एक सजेशन असेल आमच्याही शाळेत असं समजलं की स्टेजवरती गेल्यानंतर थोडंफार लोकांचं हे होतं स्टेज इंडिपेंडन्स तर थोडंसं मुलांना स्टेज फिअरच्या बाबतीत एवढं आतापासून डेव्हलप करता येईल तर ते फार उत्तम होईल. कारण ती घरात एवढा सुंदर डान्स करते क्लासमध्ये पण फार चांगलं करते पण स्टेजवरती नाही लागते. तर ती एक गोष्ट मला सजेशन पण सांगायला आवडेल. आणि बाकी मॅनेजमेंट टीमचं इंटरेस्ट असतील किंवा इतर असेल मला साहेबांना मी मेन्शन करायला विसरतो. मॅनेजमेंट टीम खूप चांगल्या पद्धतीची इनिशिएटिव्ह घेते. मी एक वर्षामध्ये जी प्रगती बघतोय त्यांची तर खूप चांगली आहे आणि नक्कीच मुलांचं फ्युचर चांगल्या ब्राईट फ्युचर आहे आणि शाळेचे फ्युचर नक्कीच असं म्हणायला सरकारने वाटणार नाही की कराडमधली प्री स्कूलच्या बाबतीत नक्कीच वंडर स्कूल टॉप मोस्ट आहे. तर शाळेला मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या मुलीच्या ज्या रोलमध्ये तरी काम करत आहेत त्यांना आभार करतो. थँक्यू. मुलगा किंवा मुलगी सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात पण मुलींच्या बाबतीतही तेच सध्या चालू आहे. पण या स्कूलचं मला अजून एक गोष्ट अशी आवडली की जो CCTV ॲक्सेस आहे तो आपल्या सर्वांना दिला जातोय जो आताच्या काळामध्ये खूप गरजेचा आहे. बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट अजूनही सांगून चालू नाही आहे झालेली पण ती आपल्या वंडर किड्समध्ये आहे. तर एकदा जोरदार टाळ्या आपल्या वंडर किड्ससाठी व्हायला पाहिजे. धन्यवाद. आणि यानंतर बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर प्ले ग्रुप लिली आणि बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर प्ले ग्रुप लिली जात आहे शाली शिल्पा दादासाहेब पुळाहीला. जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे. Congratulations आणि मी पण एक शिक्षण संस्था चालवतो. भरपूर मी मुलांना आतापर्यंत अवॉर्ड दिले पण मला माझ्या लाईफमध्ये कधीही भेटला नाही. मी आमच्या भारताच्या मॅडमला विचारलं तुम्हाला तरी भेटला का? मला वाटतं नाही. आणि पहिल्यांदा मुलीला भेटला. मी प्रचंड वेळ स्टेजवरती बोलू शकतो पण मी तिथे इथपर्यंत येईपर्यंत ॲज अ पालक जे काही गूजबम्स होते माझ्याकडे ते काही आपण इमॅजिन करू शकत नाही. सगळ्यात मेन मी जवळपास 27 वर्ष
100% टेस्ट आहे आणि अजून त्यांनी टमाट्यावरून बरोबरसाठी करत राहावी ही सर्व शुभेच्छा आणि थँक्यू. 170 स्टुडंट असणारं हे स्कूल आज 170 स्टुडंटपर्यंत का जाऊन पोहोचले, तर या कामामुळे इथंपर्यंत ही उंची गेलेली आहे. तर पुन्हा इथे जोरदार टाळ्या आपल्या वंडर किड्ससाठी व्हायला पाहिजे. धन्यवाद. आणि यानंतर ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट रँक पटकावलेला रुद्रांश उमेश तुपारे याने पुढे घ्यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते हे सर्टिफिकेट आपण रुद्रांश उमेश तुपारे याला देतात. एकदा जोरात टाळ्या वाजवूयात आपण सगळे रुद्रांशसाठी. इतक्या छोट्या वयात आपल्या हातून चित्र रेखाटणं ही खूप कौतुकास्पद बाब आहे. अचानक नाही आलं काही विशेषच नाही आहे. खरं तर मला जास्त काही बोलता येत नाही, पण मंडळचं काम जास्त बोलतं त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी बरोबर टाळ्या वाजवा. आपल्या घरामध्ये इतके छान पद्धतीने शिक्षक आहेत की सुरुवातीला आम्हाला खूप असं सगळं टेन्शन झालं म्हणजे खूपच निर्णय झाला ॲडमिशन घ्यायचं किंवा पण आम्ही जे मंडळ घालतो त्याचं कारण की तिथं खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते आणि सर्वांना सीसीटीव्ही ॲक्सेस आहे. सांगितल्याप्रमाणे सर्वांना सीसीटीव्ही ॲक्सेस मिळतो. त्याच्यामुळे आपला मुलगा असो किंवा मुलगी असो स्कूलमध्ये काय करते, खाते का, खेळते का, या गोष्टी आपल्याला घरापासून बघायला भेटतं. म्हणजे घरात आपल्याला बाळ असेल असं वाटतं की किती जमत होतं, पण बाहेर गेल्यानंतर जरा आपल्याला कळतं की म्हणजे करमत नाही घरात. पण त्यासाठी आपण सीसीटीव्ही आपण बघू शकतो काय करतो. आता रुद्रांशाचं सांगायचं झालं तर पहिलं इतकं करायचं होतं जायचं वेळेला स्कूलमधून घरात बाहेर स्कूलमध्ये होतं. नंतर सर्व त्याची काळजी घेतली खूप चांगल्या पद्धतीने. आता इतका चांगला धंदा आहे त्याला सोडून आता आम्हाला वळवायला येत नाही. इतका चांगला धंदा आहे अशा प्रकारे खूप छान शिक्षण पद्धती आहे. धन्यवाद. मी माननीय अविनाश माने सर यांना विनंती करेन आपण कृपया महेश सर कोरिओग्राफर यांचं स्वागत सत्कार करावा. वॉटर किड्स यांच्या शुभ हस्ते करण्यात येतं. एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत महेश सरांसाठी ज्या कला आपण आता इथे सादर होताना पाहिलेल्या आहेत आणि या कलांना वाव दे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून देत. आणि आज आपण यांना विनंती आहे आपण कृपया मंचावरती यावं आणि आपलं स्वागत सत्काराचा स्वीकार करावा. मी माननीय कांते सर यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण नितीन चव्हाण यांचं स्वागत आणि सत्कार करावा. काय व्हायला पाहिजेत चव्हाण मॅडम यांच्यासाठी. दोघी मॅडमनी करावा अशी मी आता विनंती करते. शाह मॅडम. या ठिकाणी टीचरांचं
सुतार असिस्टंट टीचर यांचा सत्कार कामठे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर माधुरी प्रशांत शिंदे असिस्टंट टीचर यांचा सत्कार माननीय जोगी मॅम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर शीतल महेश बडेकर असिस्टंट टीचर यांचा सत्कार माननीय झिंडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर आरती अक्षय कांबळे असिस्टंट टीचर यांचा सत्कार माननीय अविनाश माने सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर मिस्टर शिवाजी मारुती झिंगरे मेंटर यांचा सत्कार माननीय अविनाश माने सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर मिस्टर जीवन सुखदेव गाडे स्टाफ यांचा सत्कार माननीय कामटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर दीक्षा दत्ता देसाई धन्यवाद. यानंतर अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. भोले की मस्ती में नाचेंगे सारे, भोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे. भोले के नाम पे चलती है दुनिया, पार लगेगा भोले के सहारे. भोले के नाम के दीवाने हुए हम, फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम. तुझे देंगे भोले दर्शन साक्षात सामने, जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने. भोले की भक्ति में मिल के सारे आज बोले, हर हर महादेव महाकाल बम बोले. बम बोले, बम बोले, बम बोले, बम बम बोले, बम बम बोले, बम 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 बोले. मुझ पे चढ़ा है बस भोले का रंग, हर कण में हर क्षण में है भोले मेरे संग. लेके तेरा नाम भक्ति में तेरी ही रहा हूँ, सब कुछ छोड़ के शक्ति में तेरी जी रहा हूँ. बम 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 बोले बोले.
बाज जी राजाल जिंकुनिया जगभरी शिवबाराच नाव गाजजी निगत वारकात कान भाळा भरी शिवबाराच डंक वाजजी घडाने वाज मराठीचे गणिन आहे मनी खातोजी कंचा काळभी करू द्या माझे आमच्या बाराने ठासजी राजाल जिंकुनिया जगभरी शिवबाराच नाव गाजजी जगभरी शिवबाराच नाव गाजजी आमचं रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात देवा आमचा रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढू जो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात हेच मागणं तुम्हाला जीवन बाई बातोजी तुमचा म्हणती तुमच्या संगती मर्दमा बळा लढतोजी
संभाजी महाराज की संभाजी महाराज की पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला देह
रूप तुझे हे गंध फुलांचे मनात या सजले सावळी काया भाळ माया मनी तुला पूजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी आनंद मनाला उधाण देहाला छंद या जीवाला तुझ्या दर्शनाचा ठाई ठाई जप नामाचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा गजर कीर्तनाचा विठ्ठला नाव पावरे विठ्ठला नाव पावरे सावरूपते सावळे विठ्ठला नावरूपते सावळे झाले लोचन एकदाद दर्शन झाले लोचन एकदाद दर्शन रमावरा पांडुरंगा रे विठ्ठला रमावरा पांडुरंगा रे संरक्षणाची आणि आत्मविश्वासाची एक ओळख आहे असं नक्कीच म्हणता येईल. तर आपण पाहणार आहोत लाठीकाठी. असते कदम महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र शास्त्र
बक्षीस तिला जाहीर केलेलं आहे त्यासाठी या मुलीसाठी या छोट्याशा गर्जनेसाठी या छोट्याशा क्रांतीसाठी बक्षीस दिलं जात आहे.
उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते, व्याकुळ होते तिळतिळ तुटते खोल कुठे गलबलते. कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते, शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा, हा गौरव कवी मनाचा, हे हृदय पुष्प रसिकांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते, रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते हारुनी सारे जाते, रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते. हा गौरव नाटकलेचा, हा गौरव लोककलेचा, या जगराच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्यांचा. माझं नमन माय मराठीला, माझं नमन माय मराठीला, आपल्या बोलीला मानतो तिला जीव तिचा. असे ही रत्न हिऱ्यांची खाण, कलेची असे हिला बहुजाण, असे हिला गुणी जनांची वाण. करूया चला हिचा बहुमान जी जी जी, करूया चला हिचा बहुमान जी 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 जी. हा गौरव सुजनांचा, हा गौरव सुमनांचा, अन कलाकृतीतून माय मराठी तारा जपणाऱ्यांचा. गौरव शब्द कलेचा, गौरव रंग कलेचा, गौरव हा तंत्राचा आणि गौरव हा मंत्राचा, गौरव नवोदिताचा, नवीन उन्मेषाचा, जीवन गौरव कला महर्षी दिग्गज व्यक्तित्वाचा. हा गौरव सुजनांचा, हा गौरव सुमनांचा, अन कलाकृतीतून माय मराठी तारा जपणाऱ्यांचा. पाहायला मिळाली आपल्या वंडर किड्सच्या सर्व टीचर्स, रायटर्स यांच्या तुझी चोळी तुझी साडी नेसून पाहिली, माथ्यावरची तुझी टिकली लावून पाहिली. तुझी चोळी तुझी साडी नेसून पाहिली, माथ्यावरची तुझी टिकली लावून पाहिली. सगळं केलं तरी देखील जमलं नाही काही, कशी हो तुझ्यासारखी मी. सॉंग आई, सांग आई, कशी हो तुझ्यासारखी मी.
सांग आई. माझे हट्ट माझे लाड सगळे पूर्ण झाले, तुझ्यामुळे जगण्याला रंग नवे आले. माझे हट्ट माझे लाड सगळे पूर्ण झाले, तुझ्यामुळे जगण्याला रंग नवे आले. तू दिलीस जिद्द मला, तू दिलेस बळ, कधी रिकामी नव्हती मायेची ओंजळ. अशी तुझी महिमा अशी तुझी पुण्याई, तुझ्यासारखं होण्याची किती मला घाई. सगळं केलं तरी देखील जमलं नाही काही, कशी हो तुझ्यासारखी मी सांग आई. स्वतः जागी राहून तू मला निजवलस, माझ्या सुखासाठी अंग झिजवलस. स्वतः जागी राहून तू मला निजवलस, माझ्या सुखासाठी अंग झिजवलस. डोळा माझ्या पाणी येता धीर मला देशी, माझ्या काळजीन किती व्याकुळ होशी. पांग कसे फेडू तुझे तूच सांग बाई, तूच सांग मला कशी होऊ मी उतराई. सगळं केलं तरी देखील जमलं नाही काही, कशी हो तुझ्यासारखी मी हो सांग आई. सांग आई कशी हो तुझ्यासारखी मी सांग आई. कुठेच मावना हाती बिगावना, ऐकतो नाही येड मन हे असं कठावना. गडड उसरना भुरभुर विसरना, त्यात खुळा एका जागी कुठेच खऱ्याना. जागत राहतो एकट गात समान बघत हे, मन धावतया तुझ्याच माग डोलतया, तुझ्याच साठी नाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटी. धावतया तुझ्याच माग डोलतया, तुझ्याच साठी नाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटी. सावळ नेसू जांभळ हसू काळीज तरी बी तुझ्याच नाव, तुझाच गाव तुझीच येस गाव तरी दूर कसर जाव. सावळ नेसू जांभळ हसू काळीज तरी बी तुझ्याच नाव, तुझाच गाव तुझीच येस गाव तरी दूर कसर जाव. तुझ्या माझ्या फिरतीची रंगीती, तुझी माझी पळण काही सांगावी तुला किती होती या जीवाची घाई. मला धावतया तुझ्याच मागे डोलतया, तुझ्याच साठी जावं जिथं तिथं नाव येईल तुझंच बटे. धावतया तुझ्याच मागं डोलतया, तुझ्याच साठी जावं जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे. धावतया तुझ्याच मागं डोलतया, तुझ्याच साठी जावं जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे.
आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, या ठिकाणी सादर होतं वन अँड स्टार. छत्रपती